वाह गया, सुंदर आंघोळ काढलीस. आजचा दिवस अनेक भेटींचा योग आहे. आज अनेक भेटी घडणार. भेटींचा योग स्वामी? गयाताई, अहो तुम्ही सारखं वाटेकडे का बघत आहात? नाही म्हणजे कोणाची वाट पाहताय का? अहो आज पहाटेपर्यंत सुंदर मावशी येणार होत्या, पण अजून नाही आल्या. गयते, अहो गयते, अहो सगळ्यांची न्याहारी करून झालीये, मग ती न्याहारी कोणासाठी काढून ठेवलेत बाजूला? अहो सुंदरा मावशी येणार आहेत ना, त्यांच्यासाठीच. आल्या नाहीत का त्या अजून? नाही ना. अशी नाही येणार ती, तिला आणायला जावं लागेल. जसं लेकीला माहेरी आणण्याकरता माहेरच्यांना जावं लागतं, तसं तिला आणण्याकरता आम्हाला जावं लागेल. चला रत्नाला. अंजली, हे तू काय करतेस? स्वामींच्या पादुका अशा इथे का आणल्यास? हो, आणि गावाच्या मध्यभागी का? बा, स्वामी काय म्हणले होते? चित्त शांत ठेव, बुद्धी एकाग्र कर. आणि मी तेच केलं, आणि मग मला हे सुचलंय बघ. स्वामींच्या पादुका म्हणजे या गावासाठी श्रद्धेचं केंद्र आहे. या पादुका इथे ठेवल्या की स्वाभाविकच आहे, गावातले सगळेजण दर्शनाला येणार. मग कोण हात जोडेल, कोण स्पर्श करेल, कोण डोकं टेकवल, आणि आपण फक्त त्यांच्या हातांवर लक्ष ठेवायचं. ज्याच्या मनगटावर शंखाची जन्मखून असेल तो आपोआपच आपल्या समोर येईल. आणि मग गावोगाव फिरायची गरजच नाही. अंजली, तुला फार विलक्षण सुचलंय बरं काही. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात ते बरोबर आहे. बुद्धी शांत असली की मार्ग आपोआप दिसतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुंदरा, हे बघ, कधी नव्हे ते आपल्या चाफ्याच्या झाडाला किती भरभरून फुलं आली आहेत ती. तुझी इच्छा होती ना स्वामींच्या नावाने भरभरून चाफ्याची फुलं व्हायची. आज ती इच्छा पूर्ण कर. आज मनसोक्त हार विण. इच्छा कधी संपलीच नव्हती रे धोंडू भाऊ. ती मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवली होती. स्वामी देवांच्या दारात पोचेल का नाही माहित नाही, पण फुलं व्हायची श्रद्धा आजही तशीच आहे बघ. मग आज जरा जास्त हार कर, मन मोकळं करून. कदाचित का कोणाच ठाऊक, पण आज असं वाटतंय की आजचा दिवस वेगळा आहे. स्वामी देव नेहमी म्हणायचे, जिथे भक्ती अखंड असते तिथे देवाची वाट कधीच बंद होत नाही. पण माझ्यासाठी मात्र ती वाट आज हे काय झालं ग सुंदरा? एवढे पक्षी किलबिल करतायत, गुराई अशी अंबरतायत, जणू ते आनंदात आहेत. अचानक असं का वाटतंय की
की कोणीतरी विशेष पाहुणा येणार आहे. हा आनंद, ही प्रसन्नता अशी कुणाच्याही येण्यानं नाही होत भाऊ. हा आनंद केवळ त्यांच्या आगमनानंच होऊ शकतो. त्यांच्या म्हणजे कुणाच्या आगमनाने म्हणतेस तू? भाऊ, अरे ज्यांच्या येण्यानं पक्षी आनंदानं गातात, गुरं हंबरून स्वागत करतात, माणसाच्या मनात कारण नसताना विश्वास जागा होतो, हा संकेत केवळ त्यांच्या आगमनाचाच असू शकतो भाऊ. कुणाच्या? स्वामींच्या? शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा आवाज, हा गजर इतकी वर्ष कानात घुमतोय तोच. गायत्री, अहो सुंदरा मावशी अजून बाहेर का येत नाहीयेत? स्वामी बाहेरच का थांबले असतील? आत नाही काय जायचं? सुंदरा, हा आवाज तर स्वामींचाच आहे ना? हो हो, हा स्वामी देवांचाच आवाज. हा आवाज मी कसा विसरे? ज्या आवाजानं आयुष्याला दिशा दिली, ज्याच्यापासून मी पळाले आणि तरीही ज्याच्यापासून कधी सुटलेच नाही, तोच आवाज. सुंदरा, जर हे स्वामी असतील तर ही भेट टाळता येणार नाही. चल बाहेर. हे माझ्यासाठी चालेल का? की हा केवळ योगायोग? स्वामी, स्वामी, माझं भाग्य उजळलं, खरंच उजळलं. इतकी वर्ष माझी एक इच्छा होती की तुमचे पवित्र चरण माझ्या घराला लागावेत. आज ते स्वप्न पूर्ण झालं. गायत्री, अहो सुंदरा मावशींचा भाऊ आला, पण त्या कुठे आहेत? अहो स्वामी अक्कलकोटवरून इथे आले, एवढी आपण पायपीट केली त्यांच्या बरोबर, पण त्यांचाच पत्ता नाही. कपिलताई, अहो जरा शांत राहा, कळेल सगळं. उठ तोंडू. पाय धरून भक्ती नसते, मन नम्र असलं की तेच आमचं आसन असतं. स्वामी, ही कृपा आमच्यासाठी नाही, आमच्या घरासाठी आहे. आत यावं स्वामी, ही दारं धन्य करा. जिथे श्रद्धा असते तिथे आम्हाला आत येण्यासाठी आमंत्रणाची काय होतंय मला? मन असं अस्वस्थ का झालं? बा, आहे आज लोक नक्की येणार बघ. स्वामींच्या पादुका आहेत, लोक दर्शनाला येणार नाही असं होणार नाही. अहो काका, थांबा की, दर्शन घ्या ना, स्वामींच्या पादुका आहेत.
अंजली काय आहे, लोक अशी निघून का जात आहेत? अगं कोणी जवळ सुद्धा येत नाही. हो काका, थांबा ना. स्वामींच्या पादुका आहेत, दर्शन घेऊन जा. हो काका, थांबा ना. स्वामींच्या पादुका आहेत, दर्शन घेऊन जा. ए बाजूला हो, रस्त्यात येऊ नको आमच्या. असं काय बोलताय? ज्ञानवा नमस्कार. नमस्कार. पाहिलं का ज्ञानोबा, गावात किती पुण्यवान माणसं आलीत. काय तर म्हणे स्वामींनी त्यांना या पादुका दिल्यात. काय ती योग्यता हा? हो काका, स्वामींनी खरंच आम्हाला या पादुका दिल्या. मी खोटं नाही बोलत आहे. बास, स्वामींच्या पादुका अशा कोणा एरागेरायला मिळत नाहीत. त्याच्यासाठी तप करावं लागतं, साधना करावं लागती आणि अंगात सत्व असावं लागतं. आणि तुम्ही पाड्यावर राहणारे लोक, तुमच्यात कसलं आलंय सत्व हा? खरं सांगायचं ना, तुम्हाला भक्ती करायचं सोडा, स्वामींचं नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. काय झालं बाबा, दम लागलाय का? इथे बसायचं का? नाही रे बाळा, दम नाही लागला. पण आज माझे पाय इथेच थांबायचे होते. इथे रस्त्यावर? या इथे जायचंय मला. काय ना बाळा, काही भेटी ठरलेल्या नसतात, त्या घडवून आणाव्या लागतात. भेटी कोणाची? श्रद्धा अपमानित होते. जिथे विश्वासाची परीक्षा घेतली जाते तिथे आम्हाला पोहोचावंच लागतं. तुमचं बोलणं मला काहीच कळत नाही, पण असं वाटतंय की काहीतरी वेगळंच घडणार. हो बाळा, आज कोणाची तरी परीक्षा संपणार आहे आणि कोणाची तरी ओळख सुरू होणार आहे. स्वामी, तुम्ही उभे का? असं नसतं वा. तुम्ही सुद्धा असं नसतं वा. स्वामी, आज आमचं घर धन्य झालं. तुम्ही आधी कल्पना दिली असती तर तुमच्या स्वागताची जय्यत तयारी केली असती. तुम्हाला पालखी पाठवली असती आणि वेशीवर स्वतः उभा राहिलो असतो तुमच्या स्वागतासाठी. कल्पना देऊन आलो असतो तर ज्या उद्देशाने आलोय तो उद्देश सफल झालाच नसता. म्हणजे काय ताई, स्वामी असं का बोलले हो? आजवर असं कधीच झालेलं नाहीये. स्वामी राणी सरकारांनी सुंदरा मावशींना स्थानाबाहेर हाकलून देण्याचा आदेश दिला. स्वामी राणी सरकारांनी सुंदरा मावशींना स्थानाबाहेर हाकलून देण्याचा आदेश दिला.
नाही स्वामी देवा, मी तुमच्या दर्शनाला येऊ शकत नाही. सुंदरा मावशी दिसत नाहीयेत. आतच असतील ना, पण मग बाहेर का येत नाहीयेत त्या? याद रखना, शिष्य हठी तो गुरु माटी. अरे शिष्याचा हट्ट म्हणजे अहंकार असतो आणि गुरुचा हट्ट करुणेतून जन्म घेतो. दादा, स्वामी इथवर आले ही काही साधी गोष्ट नाहीये बरं का. हा. हो ना, सुंदरा मावशी बाहेर का येत नाहीयेत? हा. अहो स्वामी इथवर आले तरीही सुंदरा मावशी अजून दर्शनाला येत नाहीयेत. मलाही काही कळत नाहीये. मी बघून येतो. काय ते, मी जाते. थांबा तुम्ही, बसा इथेच. सुंदरा, तू अजून इथंच? अगं स्वामी आले आहेत, आवाज ऐकून ये तू. अगं मी काहीतरी विचारतोय पण तू काहीच बोलत नाहीयेस. बाहेर जा बरं आता. जातो मी हे घेऊन, पण मला सांग तुला झालं तरी काय? मी नाही सांगू शकत. सुंदरा, साक्षात स्वामी घरात आलेत आणि तू त्यांच्या दर्शनासाठी बाहेर येणार नाहीस? मी नाही येऊ शकत बाहेर. पण का? कारण तरी सांग. हे बघ, मला कारण नको विचारूस, पण एक लक्षात ठेव, स्वामी देवांच्या सेवेत, त्यांच्या स्वागतात कुठलीही कमतरता राहता कामा नये. ते होईल ग, पण तू बाहेर आली नाहीस तर लोक काय म्हणतील? सेवेकरी काय विचार करतील? स्वामींना कसं वाटेल याचा तरी विचार कर. नको रे मला आग्रह करूस, मी नाही येणार बाहेर. सुंदरा, इतका हट्ट योग्य नाही. माझी शपथ आहे हा तुला, उगाच मला आग्रह नको करूस. जसं तू म्हणशील तसं. आज माझी परीक्षा आहे. ज्ञानोबा, जावा घरातून गोमूत्र आणि पाणी घेऊन या. एक क्षणाचाही विलंब नको. हो काका, तुम्हाला दर्शन घ्यायचं नसेल तर नका घेऊ, पण आमच्या भक्तीवर आणि असं सत्वावर प्रश्नचिन्ह नका लावू. अगं मुली, मी फक्त प्रश्नचिन्ह लावून थांबणाऱ्यांमधला नाहीये. म्हणजे असं का बोलताय तुम्ही? अहो ऐका आमचं, स्वामींसाठी थांबा. गप्पा बसा. देवाचं नाव घेण्याचा अधिकार नसतो, तो अधिकार कमवावा लागतो. तपाने, शुद्धतेने आणि जन्माने सुद्धा. अहो काका, देवाला जन्म आणि वर्ग नाही लागत. आमची भक्ती त्याच्यासाठी पवित्र आहे. बघतोच आता तुमची ही भक्ती ना किती खरी येते. आज सगळ्या गावकऱ्यांचं तुमचं खरं रूप उघडं करणार आहे.